मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा. महाराज आम्हाला सांगा ना, हेच आम्हाला काम करायचं म्हणजे नेमकं कसं करायचं. आता लक्षपूर्वक ऐका ऐका बरं, फार महत्वाचं आहे. आम्ही कधी कथा वाचत नाही, आम्ही कधी पुस्तकं वाचत नाही, म्हणून आम्हाला कळत नाही. आमची ही सगळ्यात मोठी हिंदू संस्कृतीला कुठेतरी त्या ठिकाणी एक बाधा निर्माण होते, ती म्हणजे वाचण्याची आवड आणि सवय ही पोरांची आता कमी होते. माय कधीतरी आम्ही शाळेमध्ये पोरांना पाठवलं तर त्या शाळेमध्ये त्यांना शिकवलं जातं. त्या शाळेमध्ये फक्त त्यांना भगतसिंग कधी फासावर गेले एवढंच माहिती आहे, पण ते फासावर जाण्याच्या अगोदर नेमकं त्यांनी काय केलं हे अजिबात पोरांना माहिती नाही. या देशाची ती शोकांतिका आहे. या देशाला ते त्या ठिकाणी सर्वात मोठं घातकी आणि सर्वात मोठं असलेलं जर कोणती गोष्ट असेल तर ती म्हणजे या देशातल्या मुलांना फक्त दिनांक माहिती आहे, त्याच्या मागचं चरित्र माहिती नाही. छत्रपती शिवाजी महाराज जन्माला कधी आले हे सगळ्यांना माहिती आहे, पण त्या व्यक्तीनं जन्माचं सिद्धपण कसं केलं हे कोणालाच माहिती नाही. याचं मात्र त्या ठिकाणी खंत वाटते, याची मात्र कुठेतरी दुःख वाटतं. जगलेल्या आयुष्यामध्ये मीही एक विद्यार्थी होतो महाराज. आम्ही आळंदीमध्ये मधुगिरी मागून खाल्ली हो लोकांची. लोकांच्या घरी जायचं, मधुगिरी म्हणायचं आणि जे झोळीमध्ये मिळेल ते खायचं, असं मी शिक्षण पूर्ण केलं. आजही मी सेवा भावामध्ये जगतो. याचं एकमेव कारण आहे माझ्या पूर्वजांनी, माझ्या आई वडिलांनी, माझ्या असलेल्या माझ्या घरच्यांनी माझ्यावरती जे संस्कार वाडवडिलांनी केले, त्याचा हा परिणाम माझ्या अंतःकरणामध्ये रुजत राहतो. आम्ही कुठेतरी कमी पडतो. आमच्या पोरांना भगतसिंग माहिती नाही, आमच्या पोरांना भगतसिंगाचं चरित्र माहिती नाही. माहित आहे भगतसिंग गेला कसा? भगतसिंग फासापर्यंत जाण्याचा प्रवास या ठिकाणी या पोरांना माहिती नाही. म्हणून आज आमच्या देशातली मुलं आर्मी भरती जाण्याकरता 10 वेळा 100 वेळा विचार करतात का आम्ही देशाकरता जायचं कसं. पण सांगू द्या मला, आजच्या कीर्तनामध्ये काहीच वय नाही साहेबांचं. ज्या कालामध्ये कोल्हे परिवाराला त्यांची गरज होती, त्या कालामध्ये हे शहीद होऊन त्या ठिकाणी घरी आलेले आहेत, ही साधारण गोष्ट नाहीये. ज्या वेळेला त्या असलेल्या त्या पत्नीला, त्या लेकराला, त्या घरच्यांना ज्या वेळेला गरज होती, त्यावेळेला मात्र हे शहीद होऊन पेटारियामध्ये बंदिस्त होऊन घरापर्यंत आले. ही सामान्य गोष्ट नाही. हा आजच्या कलियुगातला भगतसिंग आहे, हे ओळखायला शिका. मायबाप, मी याच्याकरता तुम्हाला सांगतोय का ज्या वेळेला भगतसिंग जाण्याकरता निघाले होते ना, त्यावेळेची परिस्थिती आहे. नाटक करावं लागतं हो जगाच्या समोर. आज इथे महाजनताई बसलेल्या आहेत, आज इथे आमच्या फरीदा मॅम बसलेल्या आहेत. जगाकरता नाटक करावं लागतं, टिकली लावावी लागते, माय गळ्यामध्ये मंगळसूत्र घालावं लागतं. जगाच्या समोरचा हा सगळ्यात मोठा खोटेपणा जर कोणता असेल ना यांच्या जीवनामध्ये, तर तो हाच आहे का जगाकरता उगाच काहीतरी करून फक्त जगायचं असतं. राहिलं भरलेलं सगळं आयुष्य ज्या दिवशी शहीद होतात ना ते जवान, त्याच दिवशी त्या पेटाऱ्यामध्ये बंदिस्त केल्या जातं आणि त्या असलेल्या पत्नीचे, त्या घरादाराचे सगळे स्वप्न तिथेच त्या पेटाऱ्यामध्ये वाहून नेल्या जातात. शिल्लक फक्त त्यांच्या हातामध्ये तिरंगा उरवतो, त्यांच्या हातामध्ये तो तिरंगा दिला जातो. तुम्ही यांच्या मुलाखती ऐका. ज्यावेळेला महाजनताईंना आम्ही ऐकत होतो, त्यावेळेला मात्र डोळ्यामध्ये पाणी येत होतं. कारगिल सारख्या परिस्थितीमध्ये ताईंनी आपला स्वतःच कुंकू बहाल केलं. वीरपत्नी भारतीताई कुल्ले यांना ज्यावेळेला आम्ही युट्यूबच्या माध्यमातून त्या मुलाखती मी येत असताना गाडीमध्ये तेच ऐकत होतो महाराज. ज्यावेळेला मी ती परिस्थिती ऐकत होतो, एका सामान्य कुटुंबातली व्यक्ती, आता सगळं काही स्वप्न पूर्ण करायचंय, आता सगळं व्यवस्थित होईल असं ज्या ताईच्या आईच्या डोक्यात आहे, त्या घरामध्ये बंदिस्त होऊन पेटारं घरी आलं. सांगा ना, त्या कुटुंबाचे स्वप्न कोणत्या ठिकाणी दबले असतील हो. बोलताही येत नाही आणि सांगताही येत नाही. जर त्या असलेल्या परिस्थितीची जे कोणी इथे साक्षीदार असेल ना, तर त्यांना ही परिस्थिती लक्षात येत असेल की मला नेमकं काय म्हणायचं.
त्या परिस्थितीमध्ये तार आली होती असं सांगितलंय आणि त्या तारच्या माध्यमातून कळालं का तुमचा मुलगा शहीद झाला. ताईला कळालं. ताई शेताला त्या ठिकाणी गेल्या होत्या. त्या परिस्थितीमध्ये एक कोणीतरी 70 वर्षाची आई त्यांच्यापर्यंत जाते आणि तिला म्हणते, हे ताई आता घरचं काम करू नको, हा बस एका ठिकाणी निश्चितीने बस. ती भारतीय ताई म्हणतात, त्या म्हणतात त्यांना त्या ताई आईला, का बरं मी एका ठिकाणी बसू? नाही ताई, तू आता काम करायचं नाही. ज्या वीर पत्नीच्या हाताला कायमस्वरूपी काम गणलेलं आहे अशा वीर पत्नीला एक 70 वर्षाची आजी तिचं मनगट धरते आणि तिला बाजूला नेऊन बसवते. परिस्थिती लक्षात येत नाही. भणकही नव्हती या परिवाराला का असं काही आमच्या जीवनामध्ये त्या ठिकाणी आमच्या परिस्थिती येईल. त्या 70 वर्षाच्या आजीनं भारतीताईंना बाजूला बसायला सांगितलं. वेड्यासारखे होऊन सगळ्या गावामध्ये आपसुकपणे लोक विचारत होते, नेमकं आपल्या गावात घडलं काय? अवघ्या रोजोदा गावामध्ये चूल पेटली नाही एक दिवस. मी सांगतो ना तुमच्या सगळ्यांच्या प्रतिक्रिया. 2 दिवस गावाने शोक पाळला रे. प्रत्येक म्हाताऱ्याच्या डोळ्यामध्ये पाणी होतं. तरणा बाण पोरगा या देशाकरता शहीद झाला म्हणे. आपला पोरग युद्ध स्तरावरती शहीद झालं. अशा परिस्थितीमध्ये गावामध्ये बातमी कळाली. रोजोदा गावाने 2 दिवसाचा पूर्णपणे त्या ठिकाणी उपवास पाळला रे. उपवास पाळला. त्या ताईपर्यंत, त्या आईपर्यंत लोक जायची, ताई स्वतःला सावरा, ताई स्वतःला सावरा. छोटीशी ताणी पोर आहे. त्या परिस्थितीमध्ये भारतीताई त्या लोकांना उत्तर देते का नेमकं काय झालंय मला कळत नाही. अखेर शेवटी 3 दिवसाच्या नंतर पार्थिव येतं आणि रोजोदा गावामध्ये रांगोळी टाकून त्या शहीदाचं त्या ठिकाणी आगमन करतात. जे स्मारक माझ्या समोर दिसतंय ना, ते स्मारक मला धडधड बोलतंय का त्यावेळेचा जितेंद्र कोल्हे कोण होता. तो आजही या देशाकरता, या रोजोदा करता तो अमर आहे आणि चिरंत अमर राहील. कारण तो जितेंद्र आहे. तिथे ज्या वेळेला घोषणा झाल्या त्यावेळेला अंगावरती काटे आले. कारण तो शहीद या समाजाकरता, या कुटुंबाकरता नाही गेला, तर या भारत मातेच्या देशाकरता गेला. इथेच त्याचं सारस्व आणि इथेच त्याचं अमरत्व दडलेलं आहे. वीर पत्नी या अनुषंगाने 22 वर्ष आज पूर्ण होतात त्या घटनेला. आज तुम्ही प्रत्येक जण त्या गोष्टीचे साक्षीदार आहे. मायबाप, मी याच्याकरता सांगतोय, जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, अरे जे गेले ते परत नाही आपल्याला आणता येणार. जे गेले ते अमर हुतात्मे झाले, ते आपल्याला परत नाही आणता येणार. पण त्यांच्या नावाने ते आहेत त्यांच्या नावाने आपल्याला जागर आणि त्यांच्या पावलावरती पाऊल ठेवून मात्र नक्की आपल्याला चालता येईल रे. म्हणून हेच काम आम्हाला करायचं आहे. हे या कामाकरता, या धर्माच्या कामाकरता आम्हाला त्यांच्या पावलावरती पाऊल ठेवून या देशाकरता आज संकल्प करा. आज शहीद जवान जितेंद्र कोल्हे यांच्या या शहीद दिनाच्या निमित्ताने 10 पोरं, या सर्व पोरांनी संकल्प करा आणि या देशाच्या रक्षणाकरता 10 पोरांनी भरती होण्याचा संकल्प आज केला ना, तर हा जितेंद्र कोल्हे ज्याच्या नावामध्ये जितेंद्र म्हणजे अर्ध जिंकलेलं जग आहे ना, असा हा जवान पूर्ण विश्व आणि रोजोदा गावाला जिंकल्याशिवाय राहणार नाही, एवढं मात्र नक्की सांगतो. आपल्या पोरांनी आज विचार केला पाहिजे. आपल्याला हेच काम करायचं आहे. मला ज्या वेळेला ताईंचा फोन झाला, मला म्हणले महाराज मला त्या ठिकाणी कीर्तन ठेवायचं आहे, माझी इच्छा आहे. मी म्हटलं हरकत नाही ताई, कारण या विश्वाने नव्हे, या रोजोदा गावाने नव्हे, या महाराष्ट्राने नव्हे, तर हेच काम केलं पाहिजे. कारण याच कामामुळे हे बीज वाढतं आणि ते वाढलेलं बीज आपल्याला पुढच्या पिढीला दाखवता येतं. याच्याकरता शहीद दिन तुकोबाराय म्हणतात, हेच काम आम्हाला करायचं.
कोकबराय अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये सांगतात का आपल्याला हेच काम करायचं आहे, हेची आम्हा करणे काम, बीज वाढवावे नाम. अभंगाच्या 2 चरणाचा भावार्थ आपण पाहिलाय. वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे सर्वांनी अगदी तन मन धनाने, आतापर्यंत म्हणलं नाही मी, टाळी वाजवा. सर्वांनी वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे जोरदार टाळी वाजवून भजन करायचंय. विठोबा रघुमा, बीज वाढवावे नाम. आपल्याला हेच काम करायचंय. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, भाग गेला शीन गेला. हे सगळं जर जाऊ द्यायचं असेल ना, तर त्याच्याकरता एक करा. काय करा महाराज? महाराज म्हणले एकच करा. आपल्या जीवनामध्ये आपण प्रत्येकी धर्म पाळा गड्या. अरे जर कधी माणूस धर्म धुरंधर असला तर या जगतामध्ये शिल्लक राहतो. जर तो सेवाकारी असेल तर तो शिवंत राहतो. जर तो सेवाकारी नसेल, जर तो सेवार्थ जीवन जगत नसेल तर तो शिल्लक राहत नाही. म्हणून आपल्या जीवनामध्ये जर शिल्लक राहायचं असेल, मला नेहमी मी एक वाक्य बोलत असतो, ते नेहमी आदरपूर्वक बोलत असतो. कोणाला त्याचा राग येऊ नये आणि ते तुमच्या कोणाच्याही करता नसून, ज्या ज्या व्यक्तीला, हे बघा, कीर्तन म्हणजे रेडीमेड कपड्याचं दुकान आहे. ज्याला जसे कपडे येतील त्याला तसे फिट बसते, असं आहे. त्याच्यामुळे कोणी कोणावरती लादून घेऊ नये. मी नेहमी बोलत असतो, अरे एखाद्याकडे लाखो रुपयाची संपत्ती असेल तर तो काही दिवस जिवंत राहील, आणि तो जिवंत राहिल्याच्या नंतर ऐशो आरामामध्ये जीवन जगेल, याच्यात काही शंका नाही, नवल नाही. बरं, पण ऐका, ज्या वेळेला तो शेवटच्या वेळेला त्रिडीवरती जाईल आणि ज्या वेळेला त्याचं शेवटचं स्मशानातलं घर, ज्या वेळेला त्याला तिथे बोलवेल ना, आणि ज्या वेळेला शेवटची तिलांजली त्याला देण्यात येईल ना, आणि ज्या वेळेला त्याचं शरण चेतेल ना, त्याच वेळेला त्याची श्रीमंती जळत असते. सज धज के जिस दिन मौत की शहजादे आएंगे, सज धज के जिस दिन मौत की शहजादे आएंगे, ना सोना कमाएगा ना चांदी आएगी, ना सोना कमाएगा ना चांदी आएगी, सोना कमाएगा ना चांदी आएगी, सोना कमाएगा ना चांदी आएगी. छोटा सा तो कितने बड़े अरमान है तेरे, मिट्टी का तो सोने के सामान है. मिट्टी की काया मिट्टी में जिस दिन समाएगी, मिट्टी की काया मिट्टी में जिस दिन समाएगी, ना सोना कमाएगा ना चांदी लाएगा, ना सोना कमाएगा ना चांदी आएगी, ना सोना कमाएगा ना चांदी आएगी, ना सोना कमाएगा ना चांदी आएगी. आता प्रमाणाचा आवर घालावा हीच विनंती. भागवत कथा राहिली असती तर आपण मोकळं चाकळं मैदान खेळलं असतं. मी खरंच इथे आल्याच्या नंतर मला वाटलं नव्हतं एवढ्या मोठ्या स्वरूपामध्ये नियोजन असेल. खूप आनंद वाटला. पण जाता क्षणी रोझोदाच्या या मंडळीला सांगायला मी विसरणार नाही. रोझोदा असंच गाव आहे ना, चुकी तर होत नाही. म्हणून शहीद जवान जितेंद्र दिगंबरजी कोल्हे यांच्या पुण्यस्मरणार्थ हा सुंदर असा योग आपण या ठिकाणी घडवून आणलात. मला नेहमी मी बोलायला सांगायला विसरत नाही. एखाद्याची श्रीमंती असेल ना गड्या, तर ती श्रीमंती काही दिवसामध्ये जळून खाक होईल आणि परत त्या श्रीमंतीला कोणी विचारणार नाही रे. अरे रावणाकडे सुद्धा संपत्ती होती, त्या ठिकाणी अमाप अशी संपत्ती होती,
पण रावणाचं नाव टपरीला द्यायला राहिलं नाही रे, टपरीला द्यायला राहिलं नाही. म्हणून लक्षपूर्वक ऐका, ज्या व्यक्तीने 14 वर्षाचा वनवास केला ते प्रभू रामचंद्र, ते प्रभूच होते, याच्यात काही नवल नाही. पण त्यांच्या कार्याने ते प्रभू झाले, हे मात्र आपण त्याच्यावरती अधोरेखित करायला शिका. एखादा जवान या देशाकरता जातो ना, तर तो आजी काय असेल आणि माझी असेल. बरं का साहेब, माझ्याकरता तुम्ही आजी असले माझी जरी असले आणि शहीद जरी झालेले कोणी असेल तर ते माझ्या तुलनेमध्ये समसमान असतात. आणि दृष्टिकोन तुमचा सगळ्यांचा तसाच पाहिजे. ते जिवंत आले हा त्यांचा स्वाभिमान आणि आपल्या देशाचा स्वाभिमान आहे. बस. हल्ली आता लोकांचं नवीन त्या ठिकाणी एक कुठेतरी एक नवीन संकल्पना लोकांची झालेली आहे. काही एखादा सैनिक रिटायर झाला, तो माझी आजी झाला की त्या ठिकाणी त्याला स्वाभिमान, त्याचा जो सन्मान त्याला तो दिला जात नाही. माझी एकच भावना धारणा आहे की आपण त्यांना त्या ठिकाणी त्या स्वाभिमानाने जगवलं पाहिजे. एवढं साधर्म्य त्या ठिकाणी कधी करू नका. अरे, ज्या वेळेला एखादा जवान शहीद होतो, काय परिस्थिती होते. एखादा जवान, लोक म्हणतात बरं त्यांना काय गरज आहे. शेवटचा मुद्दा आहे माझा आणि कीर्तन संपेल बघा, लक्षपूर्वक ऐका. शेवटचाच मुद्दा आहे. लोक म्हणतात महाराज एखादा जवान शहीद होतो खराय, पण तो शहीद कसा होतो त्याला काही कळत नाही का, पुढची गोडी आलेली कळत नाही. किंवा एखादा आतंकवादी त्याच्यावरती हल्ला करतो त्याला कळत नाही, त्याला समजत नाही, त्याला ट्रेनिंग दिल्या गेलं नाही. लोक त्याचा विचार करतात. माय आपल्या भागवत कथेने, आपल्या भागवत गीतेने आपल्याला शिकवलेलं आहे. शेवटचा मुद्दा आहे आणि ते सुद्धा अभंगाला लागू पडतं. हाती घेऊन बाण फिरे, याचा अर्थ काय होतो. स्वतःचं जीवन आणि स्वतःचा असलेला संसार पाठीवरती टाकून हा फौजी रक्षणाकरता जातो. त्याचा सगळा असलेला संसार त्याच्या पाठीवरती असतो. रोजोदाकर तुमच्या गावामध्ये आलो ना, तर एका त्या शहीदाला नुसता उजळा देण्याकरता नाही, त्या व्यक्तीची पार्श्वभूमी घराची मला जास्त माहिती नाही हो, परंतु एका सैनिकाच्या घरची परिस्थिती आणि दुसऱ्या घरच्या सैनिकाची परिस्थिती अत्यंत साधर्म्य दाखवते. आणि ती परिस्थिती सेम टू सेम असते, याच्यात काही नवल नाही. एखाद्या सैनिक पत्नीला विचारा का बाई तुझा पती कुठे राहतो, तर ती त्या ठिकाणी भारताचा नकाशा काढेल आणि भारताचा नकाशा काढून आपल्या समोर ठेवेल आणि त्याच्यावरती बोट देऊन सांगेल का या रेषेवरती माझा पती उभा आहे. या भारताची, या राष्ट्रातली ती नारी तुम्हाला तिचा स्वतःचा पती एका रेषेवरती दाखवते, हे लक्षात ठेवा. एवढी सामान्य गोष्ट नका समजू. हे फौजी होणं एवढं सामान्य नाहीये ते. आपण विचारा या व्यक्तीला का जे ड्युटी देऊन आलेले आहेत त्यांचा तो स्वाभिमान आहे, त्यांचं ते कर्तव्य, त्यांची ती निष्ठा, त्यांची ती असलेली देशाविषयीचे तळमळ आहे. हाती घेऊन बाण फिरे याच्याकरता बोलतो. आणि कीर्तन संपेल बघा. गजर कीर्तनाचा सोहळा आनंदाचा या माध्यमातून तुम्ही मला ऐकलं असेल तर मला माहित नाही, किंवा युट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुम्ही मला पाहिलं असेल तर मला माहित नाही. मी नेहमी माझ्या प्रत्येकी कीर्तनामध्ये शहीद जवान ऋषिकेशजी जोंधळे यांचं चरित्र सांगत असतो. ज्या परिवाराने उभ्या आयुष्यामध्ये धर्म केला, दुसरं काहीच केलं नाही, हाती घेऊन बाण फिरे. लक्षपूर्वक ऐका बरं. रोजोदाकर आतापर्यंतचं कीर्तन नाही कळलं ना मला चालेल, आतापर्यंतचं कीर्तन तुमच्या ध्यानात नाही आले ना मला चालेल, पण एवढे 15 मिनिटं लक्षपूर्वक ऐका, हृदयाचे कान उघडे करा. आज या मंदिराच्या साक्षीने तुम्हाला सगळ्यांना हे कीर्तन सांगणार आहे बघा. ज्या घराचं दुःख पाहून देव रडला रे, देव रडला. त्या पंढरपुरातल्या विठ्ठलाच्या डोळ्याला पाणी आलं रे. हाती घेऊन बाण फिरे. लक्षपूर्वक ऐका. तुमचा माझा शेतकऱ्याचा जीव धोक्यामध्ये असतो, याच्यात काही शंका नाही, नवल नाही. पाऊल त्याचं बांधताना चालताना कोणत्या सर्पावर पडेल, कोणत्या विच्चू काट्यावरती पडेल सांगता येत नाही. या देशाचा शेतकरी आणि या देशाचा जवान हाती घेऊन बाण फिरे. आताची परिस्थिती आहे माय,
आज मी कीर्तनाला येत असताना काही लोकांच्या छोटी छोटी त्या ठिकाणी असलेली शेती आहे आणि त्या शेतीमध्ये प्रचंड असं पाणी साचलेलं आहे आणि त्याच्यामध्ये त्याची ती सोयाबीन भिजलेली आहे, त्याच्यामध्ये त्याची ती कपाशी त्या ठिकाणी, त्याची बोंड त्या ठिकाणी आता अत्यंत त्या ठिकाणी काळे कुट्ट झालेले आहे. त्याच्याकडे पाहून तो शेतकरी त्या बांधावरती डोळे त्या ठिकाणी तिचे डोळे ओले झालेले आहेत. स्वतःचा जीव आता संपावासा वाटतो, कारण होतं नव्हतं घरातलं सगळं शेतीमध्ये पेरलेलं आहे आणि होतं नव्हतं ते घरातलं संपूर्ण त्या ठिकाणी त्या शेतीमध्ये त्याचा खर्च त्या ठिकाणी केलेला आहे. अशा अवस्थेमध्ये प्रत्येक शेतकरी आता या परिस्थितीमध्ये जगतोय. लोक म्हणतात भाजीपाल्याचे भाव उंच झाले. ए दादा, माझ्या तुमच्या प्रत्येकाच्या घरी शेती आहे ना, प्रत्येकाच्या घरामध्ये शेती आहे ना. त्या प्रत्येक शेतकऱ्याची तळमळ जर आज काय असेल ना तर ती एवढीच आहे का मला देवा मला शिल्लक नको रे, देवा मला परत तुझ्याकडून काही नको रे, फक्त मी जेवढं पिकवलं ना तेवढं मला दे, बाकी काही मला नको, बाकी तुझ्याकडून मला काहीही नको. आमच्याकडे दुष्काळाची, ओल्या दुष्काळाची परिस्थिती निर्माण झालेली आहे. हाती घेऊन बाण फिरे. या देशाचा शेतकरी आहे माय. तुमचे डोळे उघडून जाईल रे हे कीर्तन. लक्षपूर्वक ऐका. भाजीपाला महाग झाली की त्याच्या नावाने बोंब होते, एखादी वस्तू महाग झाली की त्याच्या नावाने बोंब होते, पण ज्या वेळेला त्याचं सडतं, त्याचं पिकलेलं, त्याच्या हातातलं जातं, त्यावेळेला त्याच्याकडे कोणी वरिष्ठ अधिकारी येत नाही, कोणी त्याची विचारपूस करायला येत नाही. हा असलेला शेतकरी सुद्धा कितीतरी वेळेला मरतो रे आणि कितीतरी वेळेला पुन्हा उठून जागा होतो. या देशाचा जवान आणि या देशाचा शेतकरी कितीतरी वेळेला मरतोय आणि कितीतरी वेळेला जिवंत होतोय. आज एक जवान शहीद झाला आपल्या गावातला म्हणजे जाणं काही बंद झालं का हो? अजिबात नाही. एक गेला म्हणून काय झालं म्हणून असे म्हणणारे अनेक लोक आहेत. एक गेला म्हणून काय झालं, पण आपली ती परंपरा नाही आहे. आपली परंपरा अशी आहे, एक व्यक्ती गेला, अरे एक गया तो क्या हुआ, जीवित है कई हजार, ही आमची परंपरा आहे. म्हणून या देशाचा चालक मालक शेतकरी सुद्धा आहे, हे लक्षात ठेवा. नुसतं कविता म्हणू नका, नुसते त्याच्यावरती चित्रपट काढू नका, त्याच्यावरती नुसते त्या ठिकाणी एखादा असलेला म्युझिक बनवू नका. त्याच्यावरती त्या ठिकाणी खरं त्याची परिस्थिती काय आहे तिथे जाऊन बघा आणि मग त्याचा तो असलेली ती परिस्थिती तुम्ही प्रदर्शित करा. कोणत्याही टीव्ही चॅनलवाल्याला वेळ मिळाला नाही ते दाखवायला. हाती घेऊन बाण फिरे. मायबाप कल्पना करा, हे दोन व्यक्ती महत्वाचे त्या जगाकरता. शेतकरी माझा बाप उभ्या जगाचा पोशिंदा म्हणण्यापुरता मर्यादित ठेवू नका. आज शेतकऱ्याला वाचवण्याची वेळ आहे. लाल बहादूर शास्त्री यांनी नारा दिला, जय जवान जय किसान. काय नारा दिला? जय जवान जय किसान असा नारा दिला, पण तो तंत लागू पडलाच नाही. याचं एकच कारण आहे, या देशातला जवान मरतोय आणि या देशातला शेतकरी आत्महत्या करतोय. याचा विचार या धर्मपीठाने, या व्यासपीठाने, या कीर्तनाने, या धर्ममंडपामध्ये, कारण तोही धर्म जागवतोय म्हणून त्याचा विचार आज या कीर्तनामध्ये झालाच पाहिजे. म्हणून त्याची दिवाळी गोड करण्याकरता काहीतरी विचार झाला पाहिजे, अशी या माध्यमातून आपल्या सर्वांना प्रार्थना करेल. जर तुमचं सडलं असेल, त्या ठिकाणी पिकलेलं जर कधी वाया जात असेल तर जास्त काळजी करू नका. देव आपल्या साथीला आहे. एकदा सडलं म्हणून हरकत नाही. ज्याच्या ताब्यामध्ये जमीन आहे ना तो पुन्हा त्या ठिकाणी कसून उभा राहील. म्हणून आपण त्या ठिकाणी काळजी करू नये एवढं या निश्चित रूपानं मी सांगेल, कारण तुम्ही धर्मधुरंदर आहात. हाती घेऊन बाण फिरे. माय या देशाचा सैनिक आता ऐका. लोक म्हणतात महाराज ते शहीद होतात, खरंय, पण ते शहीद कशा करता होतात, काय म्हणून होतात? आता ऐका. अर्जुन उभा होता आणि अर्जुनाला सांगितलं जात होतं, अर्जुना पुढे तुझे शत्रू उभे आहेत, मार त्यांना, मार. अर्जुन म्हणत होता मारायचं, पण माझे ते तर घरचे आहेत, मी त्यांना कसं मारू? कृपाचार्य, द्रोणाचार्य, भीष्माचार्य पुढे उभे आहे आणि मी त्यांच्यावरती बाण घालू? हो म्हणले, त्यांनाच मारायचंय तुला. कृष्ण कन्हैया सांगत होता, कृष्ण कन्हैया सांगत होता, मार अर्जुना बाण मार.
अर्जुन सांगत होता, भगवान ते माझे जवळचे आहेत, त्यावेळेला मी त्यांना मारू शकत नाही. अरे गांडीव शस्त्र तुझ्या हातात आहे. अधर्म्या सांगितलं, माझं चिंतन कर आणि धर्मी हो, अधर्म करू नकोस. त्याला धर्म धुरंधर बनवलं. अर्जुनाचे बाण चालले, पण ते चालण्याकरता एका वेळेला नाव घेतल्या जायचं आणि बाण बरोबर भात्यातला तिथं जाऊन पडायचा. हाती घेऊन बाण फिरे. विठ्ठल हो मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा.